पुण्यातील हा वाडा मराठी साम्राज्याचे वैभव। पण रात्री 12 वाजता इथं काय घडतं, आजही इथे एका लहान मुलाचा भयानक किंचाळणारा आवाज ऐकू येतो। काका मला वाचवा। हा वाडा खरंच भूतानी भरलेला आहे का? ऐका खरी कहाणी। पेशव्यांची राजधानी 1732 साली बांधलेला हा वाडा, पण या वाड्याला शाप तेव्हा लागला जेव्हा 13 वर्षाच्या नारायणराव पेशव्यांची हत्या झाली। या हत्येमागे त्यांचेच काका रघुनाथराव यांचा हात होता। हत्येच्या दुसऱ्या दिवशी वाड्याला भयानक आग लागली। वाड्याचा बराचसाच भाग जळून खाक झाला। पण सर्वात मोठी भीती म्हणजे हत्येनंतर नारायणराव पेशव्यांचा आत्मा वाड्यात भटकू लागला। आज ही पुणेकर सांगतात, पौर्णिमेच्या रात्री वाड्याच्या आतून काका मला वाचवा हा आवाज ऐकू येतो। हा त्याच नारायणराव पेशव्यांचा किंचाळणारा आत्मा आहे। हा आवाज वाड्याच्या आतल्या अंधाऱ्या जिन्यामध्ये आणि जाळलेल्या भिंतीमध्ये आजही गुंजतो। शास्त्रज्ञ याला इको किंवा मॅप म्हणतात, पण स्थानिक लोक या आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात। हा वाडा आजही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात गूढ आणि थरारक ठिकाण आहे। तुम्ही कधी शनिवार वाड्यात रात्री गेला आहात का? तुमचा अनुभव कमेंट करा आणि अशाच रहस्यमय कथांसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।